नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत तुकारामांचा. आधी अभंग तुम्हाला म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते. न देखोनी काही म्या पाहिले सकळही, झालो अवघी या परी, मी हे माझे ठेले दुरी. न घेता घेतले हाते पाय उसातील तिले, खादले न खाता रसना रस झाली घेता. न बोलो नि बोले केले प्रकट झाकिले, नाही किले कानी तुका म्हणे आले मनी. याचा अर्थ असा आहे की काही न पाहता मी विश्वातील सर्व पाहत आहे, कारण मी माझा देहभान देहबुद्धी विसरलो व विश्वापाशी एकरूप झालो. म्हणून मी विश्वातील सर्व वस्तू पाहू शकतो व स्थूल देहाचा हात व पायांनी ज्याचा त्याग केला आहे ते सर्व स्वरूपात मिळाले आहे. काही न खाता सर्व भोजनाचा आस्वाद घेतला आहे. कुणाशी न बोलता सर्वांशी बोललो आहे व जे गुप्त आत्मज्ञान होते ते उघड केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कानांनी जे ऐकता नाही आले ते सर्व ऐकले आहे. ही आत्मस्वरूपाची ओळख आहे. आपल्याला जेव्हा आत्मस्वरूपाची ओळख होते तेव्हा आपण विश्वात्मापाशी एकरूप झालेला असतो. विश्वातील सर्व वस्तू आपण पाहू शकतो. जेव्हा आपण काही न खाता सर्व भोजनाचा आस्वाद आपण घेतलेला असतो. कुणाशी न बोलताही सर्वांशी बोललो आहे असं आपल्याला वाटतं व जे गुप्त आत्मज्ञान आहे ते उघड केलं जातं. तुकाराम महाराजांचं सुद्धा असंच आहे. त्यांनी काही न पाहता विश्वातील सर्व वस्तूंना त्यांनी बघितलंय. कारण का ज्यावेळेस त्यांनी आपलं आत्मस्वरूपाची म्हणजे आपल्या अंतर्ज्ञानाची जेव्हा ओळख झालेली असते तेव्हा हे सगळं घडून येतं. जेव्हा तुकाराम महाराज कायम म्हणतात की स्वतःला ओळखा, आपलं जे आपला आत्मा आहे त्याला ओळखा. स्वरूप म्हणजे काय? स्वतःची ओळख आपल्याला करून घ्यायला पाहिजे. आपल्याला स्वतःची ओळख नसते आणि ती आपण स्वतःची ओळख करून घ्यावी. जेव्हा आपण ध्यान लावतो तेव्हा स्वतःची ओळख व्हायला हवी. आपण स्वतःलाच प्रश्न विचारायचे आणि स्वतःची ओळख करून घ्यायची असं तुकाराम महाराज म्हणतात. काही न पाहता विश्वातील सर्व पाहत आहे. काही नाही बघितलंय पण विश्वातलं सगळ्या गोष्टी आपण बघतो. कारण मी माझा देहभान आणि देहबुद्धी विसरलो. जेव्हा ध्यान लावतो, मनन करतो, चिंतन करतो तेव्हा आपलं देहभान पण विसरलं जातं आणि देहबुद्धी सुद्धा विसरली जाते. विश्वात्मापाशी आपण एकरूप होतो म्हणजे त्या भगवंताजवळ आपण एकरूप होतो. जेव्हा सर्व चित्त आपलं एका जागेला आलेलं असतं म्हणजे एका आपल्या दोन्ही डोळ्यांपाशी आपलं मन एकत्र आलेलं असतं तेव्हा विश्वातील सर्व वस्तू आपण बघू शकतो. स्थूल देहाचा म्हणजे जो आपला देह आहे तो स्थूल देह आहे. त्याचे हात व पाय ज्याचा त्याग केला जातो त्याचा त्याग केला. आपण जेव्हा ध्यान लावतो तेव्हा स्थूल देहाचा आपण त्याग करतो. म्हणजे जे संत लोक असतात ते त्या स्थूल देहाचा त्याग करतात. पायांचा ते त्याग करतात. ते सर्व स्वरूपात मिळाले आहे. काही न खाता सर्व भोजनाचा आस्वाद घेतला आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. कुणाशी न बोलता सर्वांशी बोललो आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. असं हे जे गुप्त आत्मज्ञान होते ते उघड केले आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. जेव्हा हे त्यांनी स्वतः आपलं आत्मस्वरूपाची त्यांनी ओळख करून घेतली त्यावेळेस हे त्यांच्याबरोबर घडलं. जे त्यांच्याबरोबर घडलं ते आपल्याला
या अभंगामध्ये त्यांनी सांगितले. तर कसा वाटला हा अभंग? जर अभंग आवडला असेल तर लाईक करा, आणि असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा माझे हे असे अभंग तुमच्यापर्यंत पोचतील. तुकाराम महाराजांचे, ज्ञानेश्वर महाराजांचे असेच अभंग मी सांगते आणि त्याचा अर्थही सांगते. जर तुम्हाला खरंच ऐकायची इच्छा असेल तर तुम्ही ऐकू शकता. तर आणि तुम्ही शेअर पण करू शकता. या संत लोकांचे अभंग आपण तुमच्या इतरांपर्यंत पण पोचले जावेत. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक अभंग घेऊन आणि त्याचा अर्थ घेऊन भेटूया. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.